कौतुक वाटे झालिया वेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे मंगलमय असणार तो भगवान, त्याचं नामही मंगलमयच आहे. मग त्या नामाच्या प्रभावानं हे सगळं त्यांनी होऊ शकलं. अखंड भगवंताचं नाम घेत राहिलो, त्यानं मला विसावा प्राप्त झाला. विसावा म्हणजे विश्रांती. विसावा, विसाव्याची गरज आहे मला सगळ्यांना. लोक मेल्यानंतर विसावा देतात, थांबा थांबा म्हणतात विसावा आहे. मढ्याला कुठे विसावा असतो का महाराज? मढ्याला कुठे विसावा? खांदेकऱ्यांना एवढा मोठा बोजा उचलून न्यायचं तिथपर्यंत म्हणल्यावर मग ती म्हणतात मागचे पुढं घ्या खांदेकरी, पुढचे मागं घ्या, मग विसावा द्या. विसावा मढ्याला नाही. आपण जीवनभर अट्टहास करू, आपल्याला विसावा नाही. विसावा तर भगवंताच्या चरणाजवळ आहे महाराज. खरं सांगतो, त्याचं नामचिंतन करा. असे काही प्रसंग जीवनात येतात ना महाराज, काय सांगायचं. की त्या प्रसंगामध्ये त्यांनी सगळं जग दूर होतं, सगळे हात वर करतात, एकटं पडल्यासारखं वाटतं. खरं सांगतो मी तुम्हाला. आणि त्यावेळेला कोणी नाही सापडतो, मग भगवंताची आठवण होते. तुकोबाऱ्यांच्या चरित्रात असे फार प्रसंग आहेत महाराज. किती सगळं चरित्र वर्णन करून सांगावं तरी सुद्धा कमी पडेल महाराज. त्याचे तेवढे प्रसंग. एकदा धान्य विकायला गेले तुकोबाराय, 3-4 बैल नेले, त्यातले 3 बैल मरून गेले, 3 पोते पण विकले गेले. 10ला 5 कमी असतानाच विकले सगळे. म्हणून आता काय करू मी तरी, आता वेळ आपण 3 चरण झालेत आपल्या, चिंता करू नका. 4थं कधी होईल महाराज? आता लक्षपूर्वक आहे. 3 बैल मरून गेले, 3 पोते विकले गेले, 1 बैल शिल्लक राहिला, 1च पोतं शिल्लक राहिलं. हा पण मरेल म्हणून घाईघाईने घरी निघाले. आणि जेव्हा घरी यायला लागले त्यावेळेला मित्र सोडून निघून गेले महाराज. जे बाजार करण्याकरिता घेऊन गेले होते ते म्हणले हा टाळकुट्यासारखा विठ्ठल विठ्ठल म्हणत राहतो, याचं त्यांनी कपाळ त्याच्या बरोबर आहे, जेथे जावे तेथे कपाळ सरीशे. ते बैल मरून गेले आणि याला त्यांनी तोटा झाला सगळा, आणि याच्याबरोबर राहिलं तर आपला काही घोटाळा व्हायचा, त्यापेक्षा चला म्हणून चुकून गेले मित्र सगळे निघून. ज्यांच्या जीवावर गेले होते बाजार करण्याकरिता हे काही नाही राहिलं, आणि एकटेच प्रवास करायला लागले. रस्ता पण चुकले महाराज. रस्ताच नव्हते का? आता बोर्ड आहेत सगळीकडे, इथून इकडे जा. आता तुम्ही मॅप लावून जाता इकडे इकडे. काय काय होतं त्यावेळेला? काहीच नव्हतं, चुकले रस्ता. संध्याकाळची वेळ झाली, पावसाचं वातावरण झालं, बैल बसला, धान्याचं पोतं त्यांनी खाली अशा पद्धतीने पडलं. काय करायचं सूचना आता. श्वापदांचा आवाज यायला लागला, वाघ सिंहाच्या डरकळ्या. आता दिवसा वाघ येतात गावात, त्यावेळी जंगलात त्यांनी काय असेल भयंकर डरकळ्या ऐकू यायला लागल्या. मनामध्ये भय निर्माण झालं. आता कोण सांभाळेल? आता कोण आहे देवा तुझ्या वाचून? कोणी नाही रे. सगळंच संपून गेलं होतं, दुष्काळ पडला होता, सगळे आटाट झाली होती. तुकाराम शेठ म्हणत होते आधी, ते तुक्या म्हणायला लागले होते. या समाजाची रीत आहे महाराज. म्हणून त्यांनी पैसा तेरे 3 नाम, परशा परसू परसराम. आधी परसराम शेठ म्हणत होते, तुकाराम शेठ म्हणायचे. ते आता तुक्या म्हणायला लागले. अशी अवस्था. आता काय करू देवा? तुझं विन कोणा शरण जाऊ नारायण. आता कोणाला शरण जाऊ रे? भगवंताचा धावा केला महाराज. दुसरं काही साधन नाही, भगवंताचं नाम एवढंच एक साधन. तेव्हा आता तुझ्याशिवाय कोणी सोडणार नाही, अशी भावना उत्कट अंतकरणात निर्माण झाली. भगवंतानं वाटसरूचं रूप धारण केलं. वाटसरून काय बुवा इथे कशा बसलात? हो म्हणे देहूला जायचंय पण रस्ता सापडत नाही, रस्ता चुकलोय, बैल पण बसलाय, काय करू म्हणे. मला तिकडच जायचंय. आता देव आहे बरं. वाटसरूच लोकांना वाटतं देव यायचं म्हणजे असं पितांबर मुकुट लगेच 4 हात घेऊन येईल, त्यांचा अट्टहास असतो. मला त्याच्या हातात देव येईल. असं कसं येईल रे? तो येईल ना, कोणत्या तरी रूपात येईल. तो फक्त अडकलेल्या अवस्थेत त्याला हाक मारायची गरज आहे. फक्त अट्टहास त्याच्या नावाचा करण्याची आवश्यकता आहे. खरं सांगतो महाराज. पण फार प्रेमानं जर त्याला बोलवत येत असतो तो आला महाराज. चल मला तिकडच जायचं. रस्ता दाखवत त्यांनी गेला. इंद्रायणीतून पलीकडे त्यांनी घेऊन गेला. मग येतो बरं का म्हणलं, आता मला दुसऱ्या गावात, हे तुमचं देहूगाव, तुकोबऱ्यात जायला लागले. आता शालीनता अंतकरणात आहे, कृतज्ञता अंतकरणात आहे, कृतज्ञ नाहीत ते. म्हणून वाट लावण्याकरिता आपण मनुष्याला उभं राहतो ना एखादा जायला लागल्यानंतर. मग ती वाट लावण्याकरिता उभे राहिले आणि तो त्यांनी चालत राहिला. एक वीज कडाडली महाराज मोठ्यानं, आणि त्या विजेचा त्यांनी महाराज असा प्रकाश पडला.
आणि त्या विजेच्या लख प्रकाशामध्ये तुकोबारायांना दिसलं. तो सामान्य वाटसरू नव्हता, त्याच्या मस्तकावर तर मुकुट होता. त्यानं पिवळा पितांबर धारण केलेला होता आणि त्या मुकुटाचा प्रकाश त्यांनी लख अशा पद्धतीने पडलेला दिसला. मग कळालं, अरे हा सामान्य वाटसरू नाही, हा तर माझा विठोबा होता. मला रस्ता दाखवण्याकरिता आला होता. हाका मारायला लागले महाराज, पण तो थांबला नाही, तो निघून गेला. असं नाही थांबत महाराज, तो पडदा टाकतो ना, तो त्या स्वजन मोहिनी मायेचा प्रयोग करतो आणि त्या भक्तांना त्यांनी महाराज सांभाळण्याकरिता जातो. किती वर्णन करून सांगू मी तुम्हाला. गोरोबा काकाने हात तोडून टाकले, ते विठू कुंभार होऊन गेला. सावताबाबाचं त्यांनी सगळं घरदार लोकांनी पेटून दिलं, जाळून टाकलं महाराज, शेत सुद्धा जाळून टाकलं. विहीर खाण्याकरिता मदत करायला गेला. तो काय नाही करण्याकरिता येत कोणाचे ते मला सांगा. म्हणून सगळ्यांना सांभाळण्याकरिता येतो. तो आपल्याला पण दर्शन देण्याकरिता येऊ शकतो. आपल्या मनात तेवढी भावना असली पाहिजे की तो मला भेटला पाहिजे, तो मला दिसला पाहिजे, तो आला पाहिजे. म्हणून मनोमन त्यांनी विनंती करावी. या कीर्तनात उभा असतो महाराज, तो त्याला कीर्तन मर्यादा संतांनी घालून दिली, त्याला वचनात बांधून टाकलं, देवा जायचं नाही, जिथं कीर्तन असेल तिथं तू उभं राहायचं. तो म्हणतो जेथे कीर्तनाची जागा तेथे असे देव उभा. इथं उभाच आहे महाराज. संधी आहे ना महाराज, गंगा वाहती आहे, साधून घ्या संधी. काय संधी साधायची? घरी गेल्यावर तुमच्या मनात ही भावना राहील का नाही माहित नाही, पण आज कीर्तनात शाश्वतीनं सांगतो, देव कीर्तनात उभा आहे. माझ्या मनाला सांगतो आणि तुम्हाला पण सांगतो. पण आज मी देवाबरोबर बोलून घ्यायचं, मला इथं बसूनच बोलून घ्या. देवा, हे भवबंधन जे बाबाने आता कीर्तनात सांगितलं, एवढ्या जन्मापासून हे सगळं त्यांनी भोगत आलेलं आहे, दुःख भोगावं लागतं, जन्म मरणाच्या या दुःखामध्ये मी अडकलेलो आहे. याच्यातून मला मुक्त व्हायचं, तुझ्याशिवाय कोणी मुक्त करू शकत नाही देवा. म्हणून तूच ते ज्ञान प्राप्त करून दे. तू ब्रह्मदेवाला ज्ञान दिलं, ज्ञानम परमगुह्यम यद विज्ञान समन्वितम सरहस्यम तदंगांच्या गृहान गदितम मया. तू त्याला अनुग्रह केलास. तू अनेकांना, तू अर्जुनाला ज्ञान दिलंस, तू उद्धवाला ज्ञान दिलंस, तू त्यांनी अनेकांना ज्ञान संपन्न करून टाकलंस. मला पण ज्ञान दे, तूच देऊ शकतो, दुसरं कोणी देऊ शकत नाही. आणि त्या ज्ञानानं मुक्त करून टाक, जाणून माझं अंतकरण नेंत करून टाक, जाणून नेते करी माझे मन. आणि त्याच्या पुढचा मुद्दा आहे, तुझी प्रेम खुण देऊन या, तुझं प्रेम दे देवा. याच्यापेक्षा काही नको आहे. मला रात्रंदिवस तू आठवावास, मला तू त्यांनी डोळ्यासमोर दिसावास. तू अतिशय सुंदर आहे, तुझं वर्णन मी साधू संतांकडून ऐकलेलं आहे. तू त्यांनी काही सामान्य आहेस का? तू त्यांनी जगाचा मालक आहेस, अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहेस, तू चैतन्याचा विग्रह आहेस. तुला पाहण्याकरिता मोठे मोठे लाचावले रे. कामदेव बापुडा झाला आणि तुझ्या पोटाला आला, एवढा सुंदर आहेस तू. लक्ष्मी त्यांनी महाराज तुझ्या चरणांची दासी झाली, एवढं तुझं वैभव आहे. भगवान शंकरासारखे कर्पूर गौरम ते सांब होऊन तुझ्या पोटाला जन्माला आले. सांब मुलाचं नाव आहे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या. भगवान शंकर स्वतः आले. एवढा सुंदर आहेस तू. म्हणून माझ्या बापड्याचं कुठं तेवढं पुण्य आणि कुठं तेवढी साधना. पण मी जरी असमर्थ असलो ना देवा, तू समर्थ आहेस. तुझ्या सामर्थ्याने तुका म्हणे आता आपुल्यास आहेस. पाय गुंतलो नेनता माझी असो तुम्हा चिंता, तुका ठेवी माथा पायी आता राखावे तू मला सांभाळ. आणि मला तुझं ते दिव्य असणारं रूप दाखव, जे पाहण्याकरिता मोठे मोठे शुकासारखी त्यांनी सुद्धा ललायत झाले. ती मला प्रत्यक्ष पाहायचंय. तो मुरलीधर मला डोळ्यासमोर त्यांनी प्रत्यक्ष दिसावा. एकच साधन आहे, त्याचं नामचिंतन करावं, अपेक्षा अशी पोटात धारण करावी की तो दिसला पाहिजे. फार सुंदर आहे महाराज. तो सावळा सुकुमार आहे, त्याचे चरण कर्दळीच्या गाभ्यासमान कोमल आहेत. तो देवडा चरण उभा राहतो. एक पाय सरळ आहे, एक पाय तिरका त्यानं ठेवलेला आहे. त्याच्या पायामध्ये नुपुर म्हणजे पैंजण, त्याचा नाद गगनाला भिडतो आहे. त्यानं पिवळा पितांबर धारण केलेला आहे. त्याची कंबर सिंहासारखी लवचिक आहे. त्याचं उदर त्रिवलीने युक्त आहे. त्याची नाभी अतिशय सखोल आहे. त्याचं वक्षस्थल त्याने विस्तीर्ण आहे. त्यानं कमरेला शेला बांधलेला आहे. त्याच्या गळ्यामध्ये वैजयंती माला, कमल पुष्पांच्या माला त्यांनी आहेत. त्याचा कंठ शंखासारखा सुंदर आहे. त्याची हनवटी अतिशय मोहक आहे. त्याचे कपोल म्हणजे गाल अतिशय दिव्य आहेत. त्याची नासिका म्हणजे नाक सरळ आहे, भोया धनुष्याकृती आहेत. त्याचे डोळे कमलासमान आनंददायक आहेत. त्याचं उंच असणारं कपाळ आहे. त्याच्यावर मलयागिरी चंदन लावलेलं आहे. त्याच्यावर केशराची उटी आहे. त्याच्या मस्तकावर सोनेरी रंगाचे कुरळे केस आहेत. त्यानं मोर मुकुट धारण केलेला आहे. त्याचे ओठ कुंदरू फुलासारखे लाल आहेत. त्याचे दात रत्नांची ओळी ठेवल्यासारखे सुंदर दिसत आहेत. तो स्मित हास्य करतो आहे. त्याचे हात अतिशय दिव्य आहेत. त्याच्या मनगटात मनगटे आहेत. त्याच्या दंडामध्ये बाजूबंद आहेत. त्यानं हातात मुरली घेतलेली आहे, ती आधारावर धरलेली आहे. तो देहुडाचरण असणारा परमात्मा मुरली वादन करतो आहे. त्याच्यातून त्यांनी भक्तांची नावं घेतो आहे.
आणि सर्वांना वेधून घेतोय, मला दुसरं काही आठवूच नाही, असा नखशिकांत फक्त तूच दिसावास, तासन तास मला तुझ्या चरणांचं चिंतन करता यावं, तुझा पितांबर डोळ्यासमोर राहावा, तुझी मुरली त्यांनी कानामध्ये ऐकू यावी, तुझं ते स्मित हास्य मला त्यांनी वेडावून टाकावं, याच्यापेक्षा काय देऊ नकोस देवा, अशी अवस्था माझ्या चित्ताची त्यांनी निर्माण कर. सारखं सारखं माझं हृदय तुझ्याकरिता भरून यावं, माझा कंठ तुझ्याकरिता दाटून यावा, माझ्या डोळ्यांमध्ये तुझ्याकरिता अश्रुधारा त्यांनी वहाव्यात, माझ्या सर्व शरीरावर रोमांच उभे राहावेत आणि सारखी मी तुझी आठवण करीत राहावं, याच्यापेक्षा दुसरं काय देऊ नकोस देवा. अशी भावना कीर्तनात बसून जर भगवंताच्या समोर व्यक्त केली तर तो फार दयाळू आहे महाराज मुरलीधर, आपल्यावर कृपा करेल आणि कृपा करून त्यांनी महाराज भवबंधनातून मुक्त करून टाकील. मग काहीच करायचं शिल्लक राहणार नाही, सहज मुखातून शब्द बाहेर पडतील. आता हे राहिलेले जे 4 दिवस आहेत मुक्त झाल्यानंतर याच्यात फक्त एवढंच त्यांनी करायचं, बाकी काहीच करायचं शिल्लक राहणार नाही. त्यानं कृपा केली की त्यांनी भवबंधनातून मुक्त होईल आणि मुक्त झाला म्हणजे त्याने मुक्त स्थिती प्राप्त होईल, तीच खऱ्या अर्थानं नवरी आहे आणि तिच्याबरोबरच आता त्यांनी राहायचंय. उरलेले जे आयुष्यातले 4 दिवस आहेत ते फक्त त्याच्या चिंतनामध्ये खेळेमेळे घालवायचे आहेत. हा दिव्य त्यांनी जीवनमुक्तीच्या पलीकडचा भाव जगद्गुरु तुकोबारांच्या मुखातून प्रगट होतोय. तुका